मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ माजवली आहे। मर्चंट नेव्हीचा माजी अधिकारी असलेल्या सौरभ राजपूत याची त्याची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी निर्गुणपणे हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात समोर आला आहे। या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत। या हत्येची साखळी आणि त्यामागील कारणे उलगडत आहेत। सौरभ राजपूत हा अमेरिकेत मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी करत होता। तो 24 फेब्रुवारीला आपल्या 6 वर्षाच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त मेरठला घरी आला होता। मात्र त्याला काय माहीत की हा त्याचा शेवटचा प्रवास ठरेल। पोलिसांच्या मते सौरभची हत्या 3 मार्च रोजी करण्यात आली। मुस्कानने सौरभच्या खाण्यात नशेची औषधे मिळवून त्याला बेशुद्ध केले आणि त्यानंतर साहिलने त्याच्या छातीवर चाकूने वार करून त्याचा खून केला। यानंतर त्यांनी सौरभचा मृतदेह 15 तुकड्यांमध्ये कापला आणि ते तुकडे सिमेंटमध्ये मिसळून एका ड्रममध्ये बंद केले। ही क्रूर घटना उघडकीस येण्यापूर्वी मुस्कान आणि साहिल यांनी सौरभच्या कुटुंबियांना खोटे सांगितले की तो पहाडावर फिरायला गेलाय। या हत्येची योजना मुस्कानने आधीच आखली होती। पोलिसांच्या मते तिने नोव्हेंबर 2024 मध्येच सौरभला ठार मारण्याचा कट रचला होता। मुस्कान आणि साहिल यांच्यातील हे संबंध हे या हत्येमागील मुख्य कारण मानले जाते। दोघेही बालपणीचे मित्र होते आणि एकाच शाळेत 1ली ते 8वी पर्यंत शिकले होते। 2019 मध्ये एका व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे त्यांचा पुन्हा संपर्क झाला आणि हा संपर्क प्रेम संबंधात बदलला। सौरभ आणि मुस्कान यांचे लग्नही प्रेमविवाह होते। सौरभने मुस्कानसाठी आपल्या कुटुंबालाही सोडले होते आणि तो तिच्यासोबत वेगळे राहत होता। पण मुस्कानचे साहिलशी अवैध संबंध होते, जे या हत्येचे मूळ कारण ठरले। पोलिसांनी मुस्कान आणि साहिलला अटक केल्यानंतर या प्रकरणातील अनेक धक्कादायक तपशील समोर आले आहेत। पोस्टमॉर्टम अहवालातून असे दिसते की सौरभचा गळा कापण्यात आला, त्याचे हात वेगळे करण्यात आले आणि शरीराचे तुकडे अत्यंत क्रूरपणे करण्यात आले। या हत्येनंतरही मुस्कानने सौरभच्या बहिणीला त्याच्या फोनवरून मेसेज पाठवले होते, जेणेकरून कोणाला संशय येऊ नये। 6 मार्च रोजी सौरभच्या बहिणीला त्याच्या नंबरवरून एक मेसेज आला, ज्यामध्ये होळीसाठी ती मेरठला येणार का असे विचारले होते। या प्रकरणात सौरभच्या कुटुंबियांनीही काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत। त्यांच्या मते मुस्कान आणि साहिल यांच्यातील संबंध आणि सौरभचा तिच्यावर असलेला अंधविश्वास हेच या हत्येमागील मुख्य कारण ठरले। मुस्कानच्या पालकांनीही आपल्या मुलीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार सौरभ तिच्यावर खूप प्रेम करत होता, पण तिच्यातच दोष होता। तिने सौरभला त्याच्या कुटुंबापासून वेगळे केले आणि शेवटी त्याची हत्या केली। 19 मार्चला मेरठ कोर्टात या दोन्ही आरोपींची पेशी झाली, तेव्हा वकिलांनी त्यांच्यावर हल्ला केला। कोर्टातून बाहेर पडताना वकिलांनी त्यांची चांगलीच धुलाई केली, ज्यामुळे या प्रकरणातील जनतेचा संताप दिसून आला। कोर्टाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे। दरम्यान पोलिसांचा तपास अजूनही सुरू असून या हत्येमागील आणखी काही रहस्य उलगडण्याची शक्यता आहे। या क्रूर हत्याकांडाने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे।